जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्हाला प्रायव्हेट बँकेत जॉब पाहिजे आहे तर एयू फायनान्स कंपनी तर्फे लेटेस्ट जॉब अपडेट आलाय। जसं की एसबीआय बँकेत भरती निघाली, एचडीएफसी मध्ये निघाली, युनियन बँकेत निघाली, तेव्हा भरपूर सारे व्हिडिओज येत असतात। पण अशा काही प्रायव्हेट बँक आहेत ज्यामध्ये भरपूर साऱ्या वॅकन्सीज असतात पण त्याची माहिती आपल्याला मिळत नाही। एकाची कमेंट होती आणि त्यामुळेच रिसर्च करून शोधून ही इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी घेऊन आलोय। महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमध्ये हे जॉब आहे, जसं नाशिक, नागपूर, पुणे झालं, ठाणे झालं, सांगली झालं, सातारा झालं, अशा अनेक शहरांमध्ये असणार आहे। महत्त्वाचं म्हणजे फ्रेशर्स तुम्ही आहात, एक्सपिरियन्स तुमच्याकडे, अप्लाय करू शकताय। अप्लाय करण्यासाठी कुठलेही चार्जेस नाही आहे, कारण की यांच्या ऑफिशियल करिअर पेजवरून आपण अप्लाय करणार आहोत। आणि महत्त्वाचं म्हणजे लेटेस्ट अपडेट असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनल नवीन आला असाल, चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर करून ठेवा, कारण की फॉर्म भरणं थोडं अवघड आहे, अनेकांना ते समजत नाही, त्यामुळे ती पण प्रोसेस दाखवणार आहे। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय एयू फायनान्स बँकेच्या पेजवर घेऊन आलो आहे। बदलाव हमसे ही म्हणजे यांची टॅगलाईन आहे आणि तुम्ही ते बघू शकता। इंटरेस्ट रेट वगैरे भरपूर सारे यांच्या गोष्टी आहेत, जसं की बँकिंग सर्व्हिसेस असतात, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, सगळं यांचं आहे। ज्यांना माहित नाही त्याच्यासाठी माहिती देतोय आणि यांच्या ऑफिशियल करिअर पेजवर आपण आलो। इथे बघा, हे करिअर पेज आहे एयू स्मॉल फायनान्स बँकेचं। तर इथे भरपूर साऱ्या वॅकन्सीज आहे। इथे बघा मल्टिपल लोकेशनवर आहे, म्हणजे कुठूनही तुम्ही आत अप्लाय करू शकताय। त्यानंतर इथे बघा कर्नाटकमध्ये आहे, मग इथे बघा मुंबई महाराष्ट्रमध्ये आहे, पुन्हा इथे बघा पंजाबमध्ये आहे, म्हणजे ऑल ओव्हर इंडियामध्ये वॅकन्सीज आहे। पण आता आपण महाराष्ट्रात राहतो त्यामुळे राजस्थान, पंजाबच्या वॅकन्सी आपल्याला काय करायच्या, तर इथे एक फिल्टर आपण टाकू शकतोय। हे बघा भरपूर सारे कॉपी कॅट आलेले आहे, व्हिडिओ आपले बघून कॉपी पण करताय, अनेकांच्या कमेंट्स पण मला येत आहे। पण मित्रांनो, डेली रिसर्च करून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यासाठी आणतोय, त्यामुळे नक्की लाईक करत चला, जेणेकरून जेन्युइन माहिती लोकांपर्यंत पोहोचेल। आता इथे बघा लोकेशन दिसते, लोकेशन मध्ये आपल्याला काय सर्च करायचंय, महाराष्ट्र आपल्याला सर्च करायचंय। ओके, तर इथे बघा मी महाराष्ट्र सर्च केलंय। तर इथे बघा नवी मुंबईमध्ये आहे, अकोलामध्ये आहे, पुन्हा नवी मुंबई, पुण्यामध्ये आहे, मुंबईमध्ये आहे, त्यानंतर बघा बोईसरमध्ये आहे, बोरवलीमध्ये आहे, छत्रपती संभाजी नगरमध्ये आहे, त्यानंतर चिंचवडमध्ये आहे, दादरमध्ये आहे, एफसी रोड पुण्याला आहे, फोर्ट मुंबईला आहे, गोंदियामध्ये आहे, जालनामध्ये आहे, त्याच्यानंतर पुन्हा खाली स्क्रोल करा, कल्याणमध्ये आहे, कांदिवलीमध्ये आहे, पुन्हा खाली स्क्रोल करा, इथे बघा मीरा रोडला आहे, पुन्हा खाली स्क्रोल करा, मुंबई पुण्यामध्ये सगळ्यात जास्त वॅकन्सी आहे, कारण की मुंबई पुण्यामध्ये यांचे मेन ऑफिसेस असतात। त्यानंतर बघा नागपूरमध्ये आहे, नांदेडमध्ये आहे, नाशिकमध्ये आहे, नेरूलमध्ये आहे, पुन्हा बघा पेनमध्ये आहे, पिंपरीमध्ये आहे, त्याच्यानंतर पुन्हा खाली स्क्रोल करा, पुण्यामध्ये भरपूर साऱ्या आहे, ठाण्यामध्ये आहे। तर जसं तुम्ही सर्च करत जाल तशा तुम्हाला वॅकन्सी दिसणार आहे। खास करून जर तुम्ही पुणे, मुंबई, नागपूर, ठाणे, नाशिक यासारख्या ठिकाणाहून तर तुम्हाला भरपूर साऱ्या वॅकन्सीज दिसणार आहे। ओके, हे झालं आपल्याला कुठल्या लोकेशनवर पाहिजे। मग तुम्हाला ज्या पण लोकेशनवर पाहिजे आहे, आता समजा मला पाहिजे आहे, समजा पिंपरीमध्ये पाहिजे, तर बघा मी पिंपरी करतो। किंवा समजा मला पुण्यामध्ये पाहिजे, तर बघा इथे मी पुण्यावर क्लिक करतोय। क्लिक झाल्यानंतर इथे बघा ही क्लिक आलेली आहे। मग जेवढ्या पण तुम्ही क्लिक करून त्यानंतर सर्च म्हणायचं आहे तर ते आपल्या समोर येणार आहे। कसं करायचं ते दाखवतो, कारण की ही प्रोसेस तुम्हाला प्रॅक्टिकली करावी लागणार आहे। लिंक तशी मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतोय। तर बघा असे मुंबई वगैरे मी इथे सिलेक्ट करून घेतोय, 3-4 वॅकन्सीज। ओके, या 3-4 वॅकन्सीज केल्या, त्याच्यानंतर सर्च म्हणतोय, तर इथे बघा महाराष्ट्रामध्ये जे आहे ते आलेले आहे आणि मल्टिपल लोकेशनवाले पण आले। मल्टिपल लोकेशन म्हणजे महाराष्ट्रात नाही, महाराष्ट्राच्या बाहेर पण करू शकतोय। मग मल्टी लोकेशनवर तुम्ही अप्लाय करा। समजा तुम्हाला दिसत नाही, समजा मी अमुक शहरात राहतो, समजा मी कोल्हापूरमध्ये राहतोय आणि कोल्हापूरमधली ती मला वॅकन्सी दिसत नाही आहे, तर मल्टिपल लोकेशन जिथे लिहिले तिथे तुम्ही अप्लाय करू शकता, किंवा तुमच्या शेजारच्या शहरामध्ये अप्लाय करू शकताय, किंवा तुम्हाला तुमच्या सिटीत जॉब पाहिजे आहे तर इथे बघा दिलंय, थँक्स फॉर चेकिंग आउट जॉब ओपनिंग इफ यू डझंट सी ओपन पोझिशन। म्हणजे तुमच्या शहरामध्ये तुम्हाला जर एखादी जागा दिसत नसेल तर इथे तुम्ही डायरेक्ट अप्लाय करू शकताय। म्हणजे तुमचा रेझ्युमे जो की तुम्हाला प्रोफेशनल करायचा आहे तो तुम्ही इथे अपलोड करायचा, किंवा तुम्ही लिंक्डइन सोबत अकाउंट करू शकताय आणि ते साइन इन करून तो रेझ्युमे यांना पाठवून म्हणजे याच्याकडे जाईल। आणि जेव्हा कोल्हापूर किंवा अशा ठिकाणी जिथे वॅकन्सी इथे दिसत नाही आहे तिथे वॅकन्सी निघाली तर तुम्हाला कॉन्टॅक्ट केला जाईल आणि तुम्ही हा जॉब मिळू शकताय। ओके, तर हे समजले तुम्हाला। आता भरपूर साऱ्या वॅकन्सी आहे,
जसं की तुम्ही इथे बघू शकताय, तुम्हाला सर्च करायचं आणि त्यानुसार बघू शकताय. आता तुमच्यासाठी काही बेस्ट वॅकन्सी मी काढून ठेवल्या, जसं की बघा ब्रांच रिलेशनशिप मॅनेजर ब्रांचिंग बँकिंग. ओके, ब्रांच जसं की रिलेशनशिप मॅनेजर असतात त्या प्रकारची पोस्ट आहे. इथे एक्सपिरियन्स 0 मागितला आहे. खास करून अनेकांच्या कमेंट्स असतात एक्सपिरियन्स नाही आहे. तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर भरपूर साऱ्या वॅकन्सी निघत असतात. नक्की कमेंट करा, तुमच्यासाठी पण आणेल. इथे एक्सपिरियन्स पण आहे ते पण दाखवतोय. ओके, तर एयू स्मॉल फायनान्स बँकेमध्ये आहे रिलेशनशिप मॅनेजरची तुमची पोस्ट असणार आहे. थोडक्यात काय, यांचे जे बिझनेस अकाउंट असतं, म्हणजे बँकेत आपण 2 प्रकारचे अकाउंट ओपन करतो, एक सेव्हिंग अकाउंट, एक बिझनेस अकाउंट. मग बिझनेस अकाउंटचे जे असतात ते तुमच्याकडे दिले जाईल, ते क्लायंट तुमच्याकडे दिले जाईल. मग त्यांना प्रॉपर त्यांचे रिलेशनशिप मॅनेजर म्हणून काम करणं हे तुमचं असणार आहे. मग वेगवेगळे प्रॉडक्ट येत आहे त्याची माहिती देणं हे करणं सगळं तुमच्याकडे असणार आहे. इथे बघा कामाचे स्वरूप इथे दिलं आहे. यामध्ये तुम्हाला ट्रॅव्हल, व्हेकल, वर्क परमिट हे सगळी माहिती दिलेली आहे. अदर डिटेल्स काय सगळी माहिती तुम्हाला इथे वाचायला मिळेल. मग तुम्ही इंटरेस्टेड असाल तर इथे बघा दिले अप्लाय फॉर दिस जॉब. काय दिलंय? अप्लाय फॉर दिस जॉब. इथून आपण अप्लाय करू शकतोय. अजून एक पोझिशन आहे ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता, जसं की रिलेशनशिप लीडर बिझनेस अकाउंट. ओके, जे बिझनेस अकाउंट आहे ते मॅनेज करायचे आहे, त्याच्यासाठी तुमचं इथे काम असणार आहे. 31 मेला लेटेस्ट अपडेट आलेलं आहे, म्हणजे कालच अपडेट आलं आहे. मग काम काय आहे, ॲज अ RM म्हणून तुम्हाला काम करायचं आहे. एक्सपिरियन्स 2 वर्षापेक्षा जास्त नको आहे. फ्रेशर्स असाल अप्लाय करू शकताय, एक्सपिरियन्स आहे अप्लाय करू शकताय. थोडक्यात जे पण तुमचे क्लायंट आहे ज्यांचं बिझनेस अकाउंट आहे, त्यांना काही क्वेरीज येते आहे, त्यांना काही इम्प्रूव्ह सर्व्हिसेस पाहिजे आहे, अजून काही गोष्टी पाहिजे आहे, त्या सॉल्व्ह करायच्या, त्या द्यायच्या. ओपनिंग सेव्हिंग अकाउंट अँड करंट अकाउंट. काही जण आता बघा बँकेने काय केलं, होम बँकिंग केली आहे. म्हणजे तुम्हाला बँकेत जायची गरज नाही, तुम्ही फक्त कॉल करा, यांचे लोक आपल्या घरी येतात, आपलं अकाउंट ओपन करून देतात. खूप डिजिटल बँकिंग सध्या चालू आहे इंडियामध्ये आणि तसंच तुमचं इथे काम असणार आहे. ओके, सगळी माहिती मी तुम्हाला समजून सांगितली आहे. इथून आपण अप्लाय करू शकतोय. पुढची पण पोस्ट बघा पहिल्या पोस्ट सारखीच आहे, इथे पण तुम्ही अप्लाय करू शकताय, सेम असणार आहे. त्यानंतर ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे 1 ते 4 वर्षाचा, मल्टिपल लोकेशनवर तुम्हाला अप्लाय करायचं आहे तर इथे करू शकताय. सेल्स डिपार्टमेंटचं हे काम असणार आहे. आणि पुढची जी पोस्ट आहे ती पण मनी ऑफिसर आहे. इथे पण 1 ते 2 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितला आहे. त्यामुळे तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाकडे एक्सपिरियन्स असेल बँकिंग सेक्टरमधला काम पाहिजे आहे तर अप्लाय करा. फ्रेशर्स असेल तर पहिल्याच्या 2 पोस्ट सांगितल्या तिथे अप्लाय करू शकता. आता समजा तुम्ही अमुक लोकेशनला राहताय, म्हणजे तुम्ही आता राहताय समजा पुण्यामध्ये राहताय, जसं की समजा मुंबईमध्ये राहताय, तर बघा मुंबईमध्ये आहे. इथे बघा कुठलं आहे, रिलेशनशिप लीडर बिझनेस अकाउंट. ओके, नंतर बघा बँक ऑफिसर ब्रांच बँकिंग, यावर क्लिक करायचं. यावर क्लिक केल्यानंतर बघा 0 to 3 इयर्स एक्सपिरियन्स पाहिजे, सगळी माहिती आलेली आहे आणि इथून अप्लाय करू शकतोय. तर तुम्हाला थोडेसे कष्ट घ्यावे लागणार आहे की इथे येऊन लोकेशनमध्ये जाऊन समजा पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर ते दिसतंय का सर्च करा, नाही तर मल्टिपल लोकेशनच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल, तिथे तुम्ही अप्लाय करू शकताय. ओके, आता अप्लाय कसं करायचं, समजा आता हे वेकन्सी आहे, इथे तुम्हाला अप्लाय करायचं आहे तर अप्लाय फॉर दिस जॉब म्हणायचं आहे. मग गुगल सोबत तुम्ही लॉग इन करू शकताय. तर बघा मी गुगल सोबत लॉग इन करून घेतलंय, तर हा फॉर्म माझ्यासमोर आलाय. तर सगळ्यात आधी आपला रेझ्युमे जो की प्रोफेशनल असला पाहिजे, बँकिंगसाठी रेझ्युमे कसा पाहिजे, CV कसा पाहिजे, यावर मी व्हिडिओ बनवलाय, फ्री सॅम्पल तुम्हाला दिले आहे. प्लीज अपग्रेड व्हा, स्वतःला अपडेट करा, चांगला प्रोफेशनल रेझ्युमे बनवा. नुसतं अप्लाय करून काही होणार नाही. तुमच्यासारखे हजारो CV यांच्याकडे जाणार आहे. त्या हजारोमध्ये ज्या लोकांचं सिलेक्शन होणार आहे त्यामध्ये तुमचं नाव, माझं नाव आलं असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला इम्प्रूव्हमेंट करावी लागणार आहे, वारंवार सांगतोय. ओके, मग रेझ्युमे प्रोफेशनल अपलोड करा. त्यानंतर इथे बघा तुमची माहिती टाकायची, म्हणजे कुठून तुम्ही आहात, तुमचा ॲड्रेस, त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट डिटेल्स, तुमचे एज्युकेशन, त्याच्यानंतर कुठे तुम्ही जॉब केलाय का आधी त्याचे डिटेल्स, त्याच्यानंतर बघा सगळी माहिती, मग डॉक्युमेंट वगैरे हे टाकून तुम्हाला काय करायचं आहे, फायनली यावर टिक करायचं आहे, नेक्स्ट करायचं आहे आणि सबमिट ॲप्लिकेशन करून तुम्हाला हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. तर आहे ना भारी, असे भरपूर सारे जॉब अपडेट डेली तुमच्यासाठी आणतोय. तुम्ही कमेंट करा कशावर वॅकन्सी पाहिजे आहे, कुठला कोर्स तुमचा चालला आहे, कुठल्या सिटीजमध्ये पाहिजे आहे, नक्की त्यावर पण व्हिडिओ बनवेल. आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. उशिरा जर तुम्ही 1-1.5 महिन्याने व्हिडिओ पाहताय, 15 दिवसांनी व्हिडिओ पाहताय तर वॅकन्सी क्लोज होऊन जातात आणि तुमचं सिलेक्शन होत नाही. त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.